श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपल्या हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष महिना हा अत्यंत पवित्र आणि शुभ महिना मानला जातो. मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता महालक्ष्मीचं व्रत केल्या जाते आणि पूजाविधीसुद्धा केली जाते. करतो आणि उद्यापन सुद्धा करतो. मार्गशीर्ष महिन्यामध्ये दरवर्षी 5 किंवा 4 गुरुवार येतात. यावर्षी 2023 ते 2024 या कालावधीमध्ये 5 गुरुवाराचं महालक्ष्मीचं व्रत आलेलं आहे मार्गशीर्ष महिन्याचं, आणि शेवटच्या गुरुवारी अमावस्या आलेली आहे. तर अमावस्येच्या दिवशी उद्यापन करावे का, व्रत पूजा उपवास करावे का, उद्यापन 4थ्या गुरुवारी करावं की 5व्या गुरुवारी, की जर अडचण आली तर 1 गुरुवार जास्तीचा करावा की कमी करायचा, ही संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईकसुद्धा करा. तर जाणून घेऊया मार्गशीर्ष गुरुवाराच्या व्रत आणि उद्यापनाची संपूर्ण माहिती. तर पहा, मार्गशीर्ष महिन्यामध्ये यावर्षी 5 गुरुवार आलेले आहे. प्रत्येक गुरुवारी आपल्याला उपवास करावा लागतो. पूजेची मांडणी करून जे पूजेची प्रत असते, पोथी असते, त्याचं सुद्धा वाचन करावं लागतं आणि आरती करून उपवास सोडावा लागतो. तर पहिल्या गुरुवारी आपल्याला पूजेची मांडणी करायची आहे. जशी आपण पहिल्या गुरुवारी पूजेची मांडणी करू त्याच पद्धतीने आपल्याला 5ही गुरुवार पूजेची मांडणी करायची आहे. व्रताचा उपवास करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला आरती करून नैवेद्य दाखवायचा आहे. प्रत्येक गुरुवारी आपल्याला आपल्या पद्धतीने पूजा करायची आहे. आणि 5व्या गुरुवारी अमावस्या आलेली आहे. या मार्गशीर्ष महिन्यामध्ये 5 गुरुवार आलेले आहे आणि जो 5वा गुरुवार आहे उद्यापनाचा, त्या दिवशी अमावस्या आलेली आहे. तर मग अमावस्येच्या दिवशी उद्यापन करावे का? तर बघा, लक्ष्मीपूजन हे दिवाळीचं अमावस्येचे दिवशी येते आणि आपण दिवाळीचं लक्ष्मीपूजन सायंकाळी अमावस्येच्या दिवशी करतो. तर मग आता या मार्गशीर्ष गुरुवारामध्ये का बरं अमावस्येला लक्ष्मीपूजन करू नये, उद्यापन करू नये? आपल्या शास्त्रामध्ये असं कुठंही लिहिलेलं नाही की अमावस्या ही अशुभ असते आणि अमावस्येच्या दिवशी कुठली पूजा करू नये, लक्ष्मीपूजा करू नये किंवा उद्यापन करू नये. मनामध्ये कुठलीही शंका न ठेवता यावर्षी आपल्याला मार्गशीर्ष गुरुवाराचं उद्यापन हे 5व्या गुरुवारी करायचं आहे. आणि जर आपल्या काही कारणानिमित्त आपला गुरुवार गेलेला असेल तर आपल्याला 4थ्या गुरुवारी अजिबात उद्यापन करायचं नाही. कारण की कुठलंही व्रत हे पूर्ण झाल्यानंतरच त्याचं उद्यापन केले जाते. अमावस्या आहे म्हणून काय 4थ्या गुरुवारी आपण उद्यापन करावे का? तर नाही, आपल्याला उद्यापन हे 5व्याच गुरुवारी करायचं आहे. आणि अमावस्या ही 11 तारखेला सायंकाळी 5:27 संपून जाईल. तर मग आपण पूजा अमावस्येच्या दिवशी दिवसभर पूजेची मांडणी करावी, पोथी वाचावी, आरती करावी आणि संध्याकाळी नैवेद्य करून पुन्हा अमावस्या संपल्यानंतर संध्याकाळी व्रताचं उद्यापन करावं. 5व्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं आहे. संध्याकाळी 6च्या नंतर कधी पण आपण उद्यापन करू शकतो. पुन्हा पोथी वाचावी, आरती करावी, देवीला गोळाचा नैवेद्य दाखवावा आणि 1, 5, 7 सुहासिनी किंवा कुमारिका मुलींना आपल्या घरी बोलावं आणि आपल्या यथाशक्ती त्यांची पूजाविधी करायची आहे, मान सन्मान करायचा आहे आणि व्रताची एक पुस्तिका भेट स्वरूपात द्यायची आहे. त्याचबरोबर एक फळ, गजरा किंवा फूलसुद्धा आपण सौभाग्याचं वाण म्हणून देऊ शकतो. नमस्कार करायचा आहे आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे, म्हणजे जेवण करायचं आहे. जेवणामध्ये आपल्याला सर्वप्रथम गोडाचा पदार्थ खायचा आहे. आपल्याला जर सुवासिनी कुमारिका मुली एकसुद्धा मिळाली नाही तर काय करायचं, आपल्याला हे पोथी फळ घेऊन मंदिरात जायचं आहे आणि तिथं आपल्याला एका सुवासिनीला किंवा कुमारिकेला जेवढ्याही असतील तेवढ्याला दिलं तरी चालेल. आपल्या यथाशक्तीनुसार त्यांचा मानसन्मान करायचा. असं काही नाही की घरी बोलवूनच द्यायला पाहिजे. आपण कुठल्याही देवीच्या मंदिरात जाऊन तिथं सुवासिनी कुमारिका मुली असतील तर त्यांना सुद्धा दिलं तरी चालेल. जर आपल्याला अमावस्येच्या दिवशी उद्यापन करायचंच नसेल तर मग आपण 18 तारखेचा जो गुरुवार येतो, 11च्या नंतरचा 6वा गुरुवार, त्या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं आहे. कुठल्याही व्रतामध्ये कमी दिवसावर उद्यापन केल्या जात नाही. एक जर आपण जास्तीचा उपवास धरला ते चालेल, आपलं व्रत हे पूर्ण होईल. पूर्ण दिवसावर जर आपण उद्यापन केलं तर. मात्र अमावस्या आहे म्हणून 4थ्याच गुरुवारी किंवा 3ऱ्याच गुरुवारी उद्यापन करून घ्यायचं हे अगदी चुकीची पद्धत आहे. आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे मार्गशीर्ष गुरुवाराच्या उद्यापनाच्या दिवशी आपण व्रताची पुस्तिका भेट स्वरूपात देतो. ते देण्याऐवजी आपण या महालक्ष्मी व्रताच्या उद्यापनाच्या दिवशी कुमारिकेला किंवा सुहासिनींना ज्या आपल्या सौभाग्याचं वाण असते, जसं टिकली, बांगडी
किंवा काही उपयोगी वस्तू, हळदी कुंकवाचा करंडा, ज्या सुहासिनी आणि कुमारिकेच्या उपयोगात वस्तू येतात अशा वस्तू द्या. कारण की हे एवढं पवित्र व्रताचं पुस्तक घरी नेल्यानंतर तसंच घरामध्ये पडून राहते, त्याऐवजी काहीतरी उपयोगी वस्तू द्या. या महिन्यामध्ये, मार्गशीर्ष महिन्यामध्ये सुहासिनीची आणि माता महालक्ष्मीची यथाशक्ती पूजाविधी करायची असते, म्हणजे आपल्यावर माता महालक्ष्मीची वर्षभर कृपा राहील. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, त्याचबरोबर शेजारचं बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.